हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आपण ग्रामर टेस्ट वर्ब कधी आणि कसं वापरावं हे बघायचं आहे. तर त्याआधी आपण वाक्य बघूयात. शी इज डॅश अ लेटर. मग खाली काय दिलेलं आहे? राईट, राईट्स आणि रायटिंग. आपल्याला शी नंतर काय दिलेलं आहे? हेल्पिंग वर्ब इज दिलेलं आहे, बरोबर. मग जेव्हा am, is, are, was, were असतील तर तेव्हा आपल्याला काय वापरावं लागेल? ING फॉर्म. म्हणते क्रियापद जे असेल त्या क्रियापद किंवा वी वर्बचे ING फॉर्म. म्हणजे जर राईट असेल तर राईटचे ING फॉर्म काय असेल? रायटिंग. करेक्ट. त्याआधी तुम्हाला V1, V2, V3, V4 हे तुम्हाला वर्बचे पास्ट माहीत असावं लागेल, बरोबर. मग इथे शी इज, त्याप्रमाणे इज इथं आहे. इज नंतर आपल्याला वर्बचे ING घ्यावं लागेल. करेक्ट. तर ING म्हटल्यावर आपल्याला काय येणार इथं उत्तर? शी इज रायटिंग अ लेटर. मग आपला आन्सर असेल रायटिंग. करेक्ट. ओके. दुसरा, दे डिडंट डॅश सॉकर इन द पार्क लास्ट वीकेंड. करेक्ट. मग आपल्याला काय बघायचं आहे? त्याच्या अगोदर आपल्याला वर्ब प्ले, प्लेड, प्लेइंग 3 वर्ब दिलेले आहेत. करेक्ट. तर मग आपल्याला इथं हेल्पिंग वर्ब काय दिलेलं आहे? डिडंट. करेक्ट. मग जेव्हा डू किंवा डोंट, येस यू कॅन राईट, अदरवाईज डझंट. जर डझंट दिलं असेल, डोंट, डझंट, डिडंट. ओके. खालीवर झालं असेल तर काही हरकत नाही आहे. डोंट, डझंट, डिडंट असेल तर तेव्हा वर्ब फक्त आणि फक्त आपल्याला वर्ब म्हणजे V1च वापरावं लागेल. नो ING, नो ED, नथिंग. ओनली आपल्याला वर्ब म्हणजे आपल्याला फर्स्ट फॉर्म, पहिलं फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे वर्बचं पहिलं रूप काय म्हणजे प्ले येणार. उत्तर प्ले. ED नाही, ING नाही. जेव्हा डोंट, डझंट अँड डिडंट असेल त्यानंतर वर्ब आपल्याला नेहमी V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप आपल्याला वापरावं लागेल. मग उत्तर असेल प्ले. करेक्ट. नेक्स्ट उदाहरण बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल, आय हॅव डॅश माय वर्क. करेक्ट. तर इथं ऑप्शन्स आपल्याला काय दिलेले आहेत? पर्याय डू, डज, डिड, डन. तर आपल्याला इथं हेल्पिंग वर्ब काय दिलेला आहे? हॅव. करेक्ट. तर जेव्हा हॅज, हॅव आणि हॅड असेल तर नेहमी क्रियापदाचे आपल्याला तिसरे रूप वापरावं लागेल, V3. जर मी सपोज लिहिलं डू, डू म्हणजे हे V1 झालं, डिड हे V2 झाला आणि हा डन V3 झाला. मग आपल्याला V4 म्हणता सुद्धा येईल डुईंग, जो आपण V4 सुद्धा म्हणू शकतो. तर मग आपल्याला इथं काय? हॅव, हॅज, हॅड नंतर क्रियापदाचे किंवा वर्बचे तिसरे फॉर्म वापरावं लागेल. मग डूचं इथं काय आहे? हाय, हॅव नंतर डू तर नाही वापरावं लागेल कारण क्रियापदाचं आपल्याला तिसरं रूप वापरायचं आहे. मग डूचं डन. मग इथं ऑप्शन नंबर 4, आय हॅव डन माय होमवर्क. येस. सो नेक्स्ट पुढचं, आय ॲम डॅश अ स्टोरी. ऑप्शन्स काय दिलेले आहेत आपल्याला? रीड, रीड्स, रीडिंग. सेम वरती एक एक्झाम्पल आपल्याला झालेलं आहे, जसं एम, इज, आर, वॉज, वर नंतर क्रियापदाचे आपल्याला ING फॉर्म घ्यावा लागेल. जसं आपण इथं शी इज रायटिंग अ लेटर, देन हिअर ऑब्वियसली आय एम रीडिंग अ लेटर. सो दिस विल बी कम. सो आन्सर विल बी म्हणजे आन्सर काय असेल? रीडिंग. करेक्ट. आता पुढचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे?
ही डझंट डॅश द आईस्क्रीम. ऑप्शन्स लाईक, लाईक्स, लाईक्ड. तर सेम रूल आपण पुढे इथं मागे जाऊया. जेव्हा डोंट, डझंट, डिडंट असतील तर आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप V1 वापरावं लागेल. मग इथं कीवर्ड आपल्याला काय दिलेलं आहे, हेल्पिंग वर्ब डझंट. जर डझंट म्हणजे मी पुन्हा एकदा लिहिते, डोंट, डिडंट आणि डझंट असतील तर आपल्याला V1च वापरावं लागेल, जसं क्रियापद आहे तसंच. मग इथं काय असेल, लाईक्स तर येणार नाही, लाईक सुद्धा येणार नाही, तर उत्तर राहिलं लाईक. सो हिअर लाईक. ही डझंट लाईक द आईस्क्रीम. ओके. तर मग शेवटचं उदाहरण काय दिलेलं आहे इथं, शी हॅज द वेस. करेक्ट. हॅज दिलेला इथं रूल काय, रूल जेव्हा हॅज, हॅव आणि हॅड असेल तर आपल्याला V3 फॉर्म घ्यावं लागेल. जर तुम्हाला कळालं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. ओके. बाय बाय.